संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवून सतर्कता बाळगावी असे निर्देश कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिले। आज महापालिकेत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। या अनुषंगाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस सतर्क राहून कामकाज करावं असे निर्देश अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिले। महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत असून ती इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे। त्यामुळे सर्व विभागांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने दक्ष राहून कामे करावीत असं त्यांनी सांगितलं। मागील काही दिवसात वादळी वाऱ्यामुळे पडलेली धोकादायक झाडं हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून जीर्ण तसंच पडण्याच्या स्थितीतील इमारतींवरही आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे। सहाय्यक आयुक्त आणि उपशहर अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करून धोकादायक झाडं आणि इमारतींबाबत आवश्यक कार्यवाही करावी असंही त्यांनी सांगितलं। रात्रीच्या वेळी विभागीय कार्यालयातील यंत्रणा सतर्क ठेवण्यासह जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रॉली, डंपर तसंच इतर आवश्यक यंत्रसामग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। रस्त्यावरील खड्डे, चेंबर्स, गटारांवरील झाकणं यांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामं तातडीने पूर्ण करावीत। आपत्ती व्यवस्थापनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचंही अतिरिक्त आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं। अग्निशमन विभागाने अतिरिक्त बूम स्वतंत्रपणे त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावा। सर्व सहाय्यक आयुक्त, उपशहर अभियंते आणि विभागीय यंत्रणांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून प्रभावीपणे काम करावं असे निर्देश या बैठकीत देण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाने, डॉक्टर विजय पाटील यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते।